सर्वांना सप्रेम नमस्कार. भारत परिक्रमा चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण जाणार आहोत एका विशिष्ट ठिकाणी, ज्या ठिकाणी नैसर्गिक गरम पाण्याचे कुंड आहेत. अशा अकलोली या ठिकाणी, पालघर जिल्ह्यातील अकलोली या ठिकाणी आता सकाळी आम्ही पोहोचलो आहोत. या ठिकाणी नैसर्गिकरित्या गरम पाणी कुंडामध्ये आहे, ते आपल्याला सर्व मी दाखवणार आहे आणि या कुंडामध्ये स्नानसुद्धा करणार आहोत. निसर्गाच्या शक्तीचा हा चमत्कार आहे. हे बघा, कुंड तुम्हाला मी जवळून दाखवतो. हे आपले संभाजीनगरचे मराठवाड्यातले भक्त या ठिकाणी स्नान करत आहेत. खोल आहे आणि गरम पाणी या कुंडातलं थोडं कमी गरम पाणी आहे आणि हे गंधकयुक्त पाणी आहे. आणि या पाण्यामध्ये स्नान केल्याच्या नंतर त्वचा रोग नष्ट होतात, कमी होतात असं म्हटलं जातं. आणि म्हणून या ठिकाणी बहुसंख्य भक्त दर्शनासाठी येतात आणि स्नान करण्यासाठी सुद्धा येतात. ही आहे तानसा नदी आणि तानसा नदीच्या पलीकडल्या किनाऱ्यावर दिसते ते साई मंदिर आहे. हे तानसा नदीचं बघा पात्र. भक्त मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे या ठिकाणी वेगवेगळे हॉटेल्स आहे, चहाची व्यवस्था आहे, नाश्त्याची व्यवस्था आहे, अशी संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी आहे. आता आहे मी जुना ठाणे जिल्हा आणि आता नवीन असलेला पालघर जिल्हा. तानसा नदी आणि तानसा नदीच्या किनाऱ्यावर या ठिकाणी हे गरम पाण्याचे कुंड आहेत. गंधकयुक्त पाणी, गरम पाणी या कुंडामध्ये आहे. अनेक कुंड आहेत आणि या कुंडामध्ये अतिशय गरम पाणी आपण स्नानाला घेतो. जितकं कडक पाणी घेतो, गरम पाणी घेतो, तेवढं गरम पाणी या कुंडामध्ये आहे. आणि ते गंधकयुक्त असल्यामुळे या पाण्यामध्ये स्नान केल्याच्या नंतर त्वचा रोग नष्ट होतात किंवा कमी होतात अशी मान्यता असल्यामुळे या ठिकाणी अनेक भक्त सतत दर्शनासाठी येत असतात. नदी, तानसा नदी बघा बाजूला खाली आहे आणि हे जे कुंड आहेत हे उंचावर आहेत. प्रत्येक कुंडामध्ये उंचावर असून सुद्धा कुंड भरून आहेत आणि अतिशय गरम असं पाणी. हे बघा, आता या ठिकाणी भक्त काही स्नान करत आहेत. किती खोली आहे? खोली किती आहे? खोली एवढंच आहे खोल. हा, तो कुंड जास्त गरम, जास्त या कुंडामध्ये जास्त गरम पाणी आहे. याच्यामध्ये थोडं याच्यापेक्षा कमी गरम पाणी आहे आणि जवळ आहेत, पण इतका फरक जवळच्या जवळ असून सुद्धा एवढा फरक आहे. या कुंडामध्ये उतरून सुद्धा स्नान करता येते. तो कोणत्या गावून आले आपण? कुठले? जवळच आहे का? हे जवळचेच या परिसरातलेच भक्त आहेत. हे या ठिकाणी स्नानाला आले. असं तुम्ही संभाजीनगर का? मग आम्ही तुमच्या पलीकडे हिंगोली, नांदेड. आपल्या इकडले संभाजीनगरचे सुद्धा भक्त या ठिकाणी स्नानासाठी आले. हे संभाजीनगरहून सुद्धा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी भक्त या गरम पाण्यामध्ये, गरम कुंडामध्ये स्नान करण्यासाठी येतात. आणि इथून जवळच 1 किलोमीटरवर योगिनी देवी मंदिर, वज्रेश्वरी देवी मंदिर आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा दर्शनाला जातात. या परिसरात या बाजूला पुन्हा शिव मंदिर आहे, त्या ठिकाणी सुद्धा कुंड आहे असं सांगितलं जातं. हे या ठिकाणचं झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी सुद्धा जाऊ. त्या ठिकाणी सुद्धा 3 कुंड आहेत, गरम पाणीचे आहेत असं सांगितलं जातं. ते सुद्धा पाहणार आहोत. तर आज या माध्यमातून आपल्याला या महाराष्ट्रामध्ये आपल्या नैसर्गिक जी संपदा आहे किंवा नैसर्गिक जे भक्तिस्थान आहेत ते दाखवण्याचा या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. जर हा व्हिडिओ आवडला तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे भारत परिक्रमा आणि चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.